नमस्कार, आपलं सत्यधारा मराठीमध्ये स्वागत आहे। चाळीसगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भीषण अपघात झाला होता। बाबासाहेब वेटिंग फॉर व्हिसा या पुस्तकात या प्रसंगाबद्दल लिहितात। 1929 मध्ये अस्पृश्याच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी मुंबई सरकारने एक समिती नेमली होती आणि बाबासाहेब त्याचे सदस्य होते। अन्याय, अत्याचार आणि जुलमाच्या विरुद्ध आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी समितीला संपूर्ण प्रांताचा दौरा करावा लागत होता। बाबासाहेबांना आणि एका सदस्यांना खानदेशातील 2 जिल्ह्याची कामगिरी सोपवण्यात आली होती। ते तिथे गेले होते। तिथले काम संपल्यावर ते मुंबईला परत येण्यासाठी निघाले व चाळीसगावमध्ये उतरले। धुळे मार्गावर असलेल्या गावातील अस्पृश्यता विरुद्ध हिंदूतील उच्च जातीच्या लोकांनी जाहीर केलेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांना जायचे होते। चाळीसगावच्या बहुजनांनी बाबासाहेबांना मुक्काम करण्याची विनंती केली। स्टेशन पासून महारवाडा सुमारे 2 मैल अंतर दूर होता। तिथे जाण्यासाठी नदी ओलांडावी लागत होती व त्यावरती एक छोटासा पूल होता। बाबासाहेबांनी स्टेशनवरती तासभर वाट पाहिली। नंतर त्यांना एक टांगा घेण्यासाठी आला। टांगा 200 मीटरही गेला नव्हता की एका मोटार कारला टक्कर होता वाचली। बाबासाहेबांना आश्चर्य वाटले की दररोज टांगा चालवणाऱ्या व्यक्तीकडून ही चूक कशी होऊ शकते। पोलिसांच्या जोरात ओरडल्याने कारचा ड्रायव्हरने कार मागे घेतली होती, परंतु नदीच्या पुलावर गेल्यावरती घोड्याने वळण घेतले। वळण घेतल्यामुळे टांग्याचे चाक मोठ्या दगडावरती आदळले आणि बाबासाहेब खाली पडले। घोडा आणि टांगा नदीत कोसळला। बाबासाहेब इतक्या जोरात पडले होते की बेशुद्ध झाले होते। त्यांचा पायही फ्रॅक्चर झाला होता। बाबासाहेबांनी याची चौकशी केली असता दिरंगाईचे कारण समोर आले, ते म्हणजे तिथले टांगेवाले अस्पृश्य प्रवाशाला घेऊन जाण्यासाठी तयार नव्हते। बाबासाहेबांनी पायी जावे हे तिथल्या बहुजनांना सहन होत नव्हते। तिथल्या बहुजनांनी टांगा भाड्याने घेतला व आपल्याच एका व्यक्तीला टांगा चालवायला लावला। त्या व्यक्तीला टांग्याचे नियंत्रण येत नसल्यामुळे अपघात झाला। याच चुकीमुळे बाबासाहेबांचा जीव धोक्यात आला होता।